हॅलो नमस्कार। आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी सुनीता तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते। मार्गशीर्ष महिना संपत आलेला आहे आणि म्हटलं चला आपण मुंबादेवीच्या दर्शनासाठी जाऊन येऊयात, कारण देवीचं दर्शन घेतल्यानंतर आपल्याला आणखीन छान वाटतं, मनाला समाधान वाटतं। घरून निघाले तेव्हा एकटीच होते, पण बस स्टॉपला उभा टाकल्यानंतर या भाभी पण मुंबादेवीच्या दर्शनासाठी जाणार होते। थोडंसं बोलणं येते झालं उभा टाकल्यानंतर बससाठी, मग त्यांच्या सोबतच बोलत बोलत निघाली। म्हटलं चला आपल्याला पण सोबतीला झालं कोणीतरी बोलायला पण, आणि छान वाटतं असं एकमेकांसोबत असल्यानंतर। तर आम्ही बसने आलेले आहोत मुंबादेवीला आणि इथं दर्शनासाठी रांगेत उभा टाकलेल्या आहेत। आणि इथं एवढं स्ट्रिक्टली तपासणी केली जात होती ना, बॅगची काय आपली सगळं काही। तर इथं आम्ही गेलो त्या दिवशी एवढी काही गर्दी नव्हती, नाहीतर शुक्रवारी गुरुवारी खूप गर्दी असते, इतकी की पार बाहेरपर्यंत रांग असते। योगायोगाने आम्ही गेलो होतो, मंगळवार होता, पण त्या दिवशी एवढी गर्दी नव्हती। आणि पाहू शकता मंदिरामध्ये तर कॅमेरा अलाउड नाही आहे, पण मंदिराच्या परिसरामध्येच आपल्याला मुंबादेवीचे दर्शन होताना दिसत आहे। तर हे आहे मुंबादेवी आणि मुंबईची ग्रामदेवता आहे, तर पाहू शकता। आणि दर्शनाच्या रांगेतच उभे असताना आरतीची वेळ झालेली होती, त्याच्यामुळे आरती पण चालू होती। मग आम्ही इथूनच आरतीचा आनंद घेतला आणि पाहू शकता रांगेमध्ये उभं राहूनच आपल्याला मंदिरातील देवीचे दर्शन संपूर्ण होत होतं। तर रांगेमध्येच आम्ही उभं होतो तेव्हा आरती चालू होती। आरती संपल्यानंतर दर्शन सुरू झालं आणि दर्शन घेतल्यानंतर देवीचं जे रूप होतं ना, इतकं तेज होतं आणि इतकं पाहत उभं टाका वाटत होतं, खूपच मनमोहक होतं। पण आपल्याला तिथं थांबू देत नाहीत, 1 मिनिटसुद्धा दर्शन घेऊ देत नाहीत, पुढे चला असं म्हणत राहतात। आणि पुढे आलोत आम्ही दर्शन घेऊन, प्रसाद वगैरे घेतला। इतकी गरमी होत होती आणि पाहू शकता ऊन पण खूप होतं आणि त्यात तेवढीच गरमी पण होती। तरी पण म्हटलं मुंबादेवीचं लवकर दर्शन झालेलं आहे, आता आपण महालक्ष्मीला पण जाऊ शकतो, कारण वेळ भरपूर होता। मग आम्ही तिथून बसनी महालक्ष्मीला आले आणि आता इथं महालक्ष्मीचं दर्शन घेणार आहे। मुंबादेवीपेक्षा महालक्ष्मीला गर्दी थोडीशी होती, पण होऊन जाईल म्हटलं दोन्ही पण देवीचं मेन दर्शन आपल्या मुंबईमधलं। आणि आज योगा असेल, चला योगायोगानं महालक्ष्मीला पण एवढी गर्दी नव्हती। गेल्या वर्षी तर एकदम रोडच्या बाहेरपर्यंत रांग आलेली, ही काहीच गर्दी नव्हती त्या मानाने। ही दुपारची वेळ असल्यामुळे पण थोडी कमी गर्दी असेल, कारण सायंकाळी आणखीन गर्दी वाढली असती। दुपारच्या वेळेस पण थोडीशी गर्दी कमी असते उन्हामुळे, पण होऊन जाईल दर्शन पटकन, त्याच्यामुळे मी पण आले। आणि इथं पण स्ट्रिक्ट सिक्युरिटी आहे, तपासणी आहे, किंवा खूप काही गोष्टी आहेत की तपासणी केल्याशिवाय मध्ये जाता येणार नाही। तर इथं मला जवळपास अर्धा तास लागलं दर्शनाच्या रांगेमध्ये। तर हे आहे महालक्ष्मी मंदिराचा परिसर आतला। तर इथं अशा भरपूर छोट्या छोट्या रांगा केलेल्या आहेत, पण दुरूनच आपल्याला चांगल्या प्रकारे महालक्ष्मी, महाकाली आणि सरस्वती तिन्ही पण देवीचं दर्शन होतं। दुरूनच आपल्याला छानपैकी देवी पाहायला मिळते, समोर गेल्यानंतर अगदी आपण दर्शन घेऊन पुढे जाऊ शकतो, म्हणजे आपले डोळे तरी तृप्त होतात लक्ष्मीचं रूप बघून। आणि अर्थातच देवीचं दर्शन घेऊन मनाला सुद्धा तितकंच प्रसन्न आणि छान वाटतं। इथे माझं दर्शन झालेलं आहे आणि हा आहे मंदिराच्या आतल्या परिसर। देवीचं दर्शन घेऊन पायऱ्या उतरून खाली आल्यानंतर डाव्या हाताला श्रीरामांचं मंदिर आहे, तिथलचं पण दर्शन घेतलं। आणि मंदिर छोटंसं आहे,
पण इथल्या मूर्तीतील सौंदर्य आहे ना ते खूपच छान, मनमोहक आणि आकर्षक आहे। तर अशा प्रकारे माझं एका दिवसामध्ये मुंबादेवी आणि महालक्ष्मी दोन्ही देवीचे दर्शन झालेलं आहे। चला आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात, पुन्हा भेटूत एका छानशे नवीन व्हिडिओमध्ये। व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार। जय जिजाऊ, जय शिवराय, धन्यवाद। जय महालक्ष्मी, जय सरस्वती, जय मुंबादेवी, जय महाकाली की जय।